वर्षभर बाप्पाच्या आगमनाची वाट पाहूनही अगदी बाप्पाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी डोंबिवलीकरांच्या हाती मात्र निराशा लाभली। याचं कारण असं की पश्चिम डोंबिवलीमध्ये महात्मा फुले रोडवरती आनंदी कला केंद्र म्हणून एक मूर्ती बनवण्याचा कारखाना आहे। या ठिकाणी साधारण 2 ते 3 महिन्यापूर्वी अनेक डोंबिवलीकरांनी आपल्या मूर्त्या बुकिंग केल्या होत्या। मात्र ऐन टायमाला बाप्पाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी मूर्तिकार गायब झाला। 2 दिवस झाले त्याचा फोन लागत नाही, त्याचा फोन बंद येतोय, कारखान्यामध्ये मूर्त्या नाहीत, इतकंच काय तो कारखानाही नाही। अचानक हे संकट आलं। उद्या अचानक बाप्पाचं आगमन करायचं कसं, मूर्ती आणायची कुठून? कारण ऐन टायमाला इतक्या मोठ्या प्रमाणात शेकडो मूर्त्या तरी कुठे उपलब्ध होतील याची शक्यता नाही। त्यामुळे डोंबिवलीकर चांगले संभ्रमात आहेत। प्रश्न असा नाही की त्यांच्या मूर्ती बुकिंगचे त्यांचे पैसे वाया गेले, प्रश्न असा आहे की उद्या बाप्पाचं आगमन करायचं कसं। आता डोंबिवलीकर यावरती काही ना काहीतरी उपाय शोधूनच काढतील। मात्र अचानक मूर्तिकार गायब झाल्यामुळे सगळेजण चिंतेत आहेत। याच्या पाठीमागचं कारण काय अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। मूर्तिकार नेमका गेलाय कुठे हेही कळलेलं नाही। त्याने मूर्त्या बनवलेत की नाही किंवा मूर्ती बनवण्यासाठी कोणता प्रॉब्लेम आला हेही त्याने कोणाला सांगितलं नाही। त्यामुळे डोंबिवलीमध्ये सध्या मात्र निराशेचं वातावरण पसरलेलं आहे। मूर्ती बुकिंग केली होती, कधी केली होती ती? आम्ही 1-1.5 महिना झाला मूर्ती बुक करून आणि काल आलेलो मी संध्याकाळी। मला बोलला का सकाळपर्यंत रेडी होते मूर्ती आणि हा गायब झाला। तर आता तुम्ही इथे आलात, काय माहिती मिळाली? मला व्हॉट्सअप वरती भेटली माहिती। काय माहिती, नेमकं काय माहिती मिळाली? व्हॉट्सअप वरती माहिती भेटली, मला फोन केलाय की नाही बोलतो इथला मालक बोलतो फरार झालाय। आता तुम्ही काय करणार उद्या? आता मी दुसरीकडे मूर्ती बुक करतोय।